तर मित्रांनो, कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरे विरुद्ध शिंदे यांच्या शिवसेनेतच लढत होणार हे आता स्पष्ट झाले. ज्यात खरं तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून वैशील दरेकर राणे तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे मैदानात उतरणार आहेत. तर मग अशात या कल्याणमधील हाय व्होल्टेज लढतीत कुणाची ताकद किती आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. तर खरं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण लोकसभेसाठी उमेदवाराची घोषणा ही केलेली, ज्यामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे हे शिवसेनेचे आणि महायुतीचे उमेदवार असतील. तर त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणू असं फडणवीस म्हणाले. इतकंच नाही तर श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला भाजपाचा विरोध नाही असा दावा सुद्धा फडणवीस यांनी केला. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपली उमेदवारी जाहीर केली असताना श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली नव्हती. ज्या शिवसेना आणि भाजपमध्ये ठाणे आणि कल्याण या दोन लोकसभा मतदारसंघात रस्सीखेच ही सुरू होती. परंतु अखेर देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करून कल्याणच्या जागेस तिढा हा सोडवलेला आहे. तर मग आता अशात श्रीकांत शिंदे यांची लढत उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार वैशील दरेकर राणे यांच्याशी होणार आहे. पण मग अशात आता यांमध्ये कोणाची ताकद किती आपण याबद्दल बोललो तर खरं तर डॉक्टर श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघातून 2 वेळा संसदेत हे गेलेले, तर ते तिसऱ्यांदा लोकसभेच्या मैदानात. तर श्रीकांत शिंदे यांनी 2014 आणि 2019 मध्ये लोकसभा लढवून विजयी झाली होती. तर श्रीकांत शिंदे यांनी 2014 मध्ये राष्ट्रवादीचे तत्कालीन उमेदवार आनंद परांजपे यांचा, तर 2019 मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांचा पराभव केला होता. तर दोन्ही वेळा श्रीकांत शिंदे मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. तर आता आपण यांचे निकाल पाहिले तर कल्याण लोकसभा निवडणूक निकाल 2014 मध्ये श्रीकांत शिंदे यांना एकूण मिळालेली मते 4,40,892 होती. तर तिथेच आनंद परांजपे यांना 1,90,143 मते ही मिळाली होती, ज्यामुळेच श्रीकांत शिंदे यांचा 2,50,749 मतांनी विजय झाला होता. तर या व्यतिरिक्त कल्याण लोकसभा निवडणूक 2019 मध्ये श्रीकांत शिंदे यांना 5,59,723 मते ही मिळाली होती. तर बाबाजी पाटील यांना 2,15,380 मते ही मिळाली होती, ज्यामुळे श्रीकांत शिंदे यांचा 3 लाखांहून अधिक मतांनी यात विजय झाला होता. तर वैशील दरेकर यांच्याबद्दल बोललो तर वैशील दरेकर यांनी 2009 मध्ये मनसेकडून कल्याण लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना 1,02,063 मते ही मिळाली होती. त्यावेळी शिवसेनेच्या आनंद परांजपे यांचा विजय झाला होता. तर आनंद परांजपे 2,12,476 मतांसह पहिल्या क्रमांकावर होते. तर राष्ट्रवादीचे वसंत डावखरे 1,88,267 मतांसह दुसऱ्या, तर वैशील दरेकर 1,02,063 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर होत्या. त्यामुळेच कल्याण लोकसभा मतदारसंघ पाहिला तर हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. तर या मतदारसंघात 1996 पासून ते आजपर्यंत शिवसेनेचाच खासदार आहे. त्यामुळेच मग एकूण पाहिलं तर कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद ही खूप जास्त दिसते, ज्यात खरं तर भाजपचा सुद्धा त्यांना सपोर्ट असणार आहे. त्यामुळेच श्रीकांत शिंदे यांची ताकद या मतदारसंघामध्ये अधिक दिसते. तर मग अशात या लढतीमध्ये तुम्हाला काय वाटते, कोणता उमेदवार हा निवडून येऊ शकतो ते कमेंट करून नक्कीच सांगा. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. आणि मित्रांनो, याशिवाय सध्या पाहिलं तर आता अरुण गवळी हे तुरुंगातून कायमचे बाहेर सुटणार आहे. तर मग अशात याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा.